12वी नंतर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्य व उत्तम करिअरसाठी कृषी शिक्षण आपल्या कर्जत तालुक्यामधील मिरजगाव शहरात BSc ॲग्रिकल्चर सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त, कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान संशोधन तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यशस्वी करिअरसाठी तयार केले जाते। महाविद्यालयाची वैशिष्ट्ये अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम, आधुनिक उपकरणे व ट्रान्सपोर्ट्स, स्टार्टअप्स। तर आजच आपला प्रवेश निश्चित करा। प्रवेशासाठी संपर्क सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त, प्राचार्य डॉक्टर रामदास बिटे, मोबाईल नंबर 7722053503, प्राध्यापक राहुल मेहत्रे, मोबाईल नंबर 7722053510। नमस्कार, आपण पाहत आहात जी न्यूज चॅनल। जी न्यूज चॅनलची अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। कर्जत तालुक्यातील राशीन येथे RPIच्या वतीनं आंदोलन करण्यात आले। कर्जत तालुक्यातील राशीन येथे अतिक्रमण झाले आणि हे अतिक्रमण काढून टाकावे यासाठी RPIच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले। यावेळेस याशिवाय ग्रामविकास अधिकाऱ्यांची बदली या ठिकाणी करण्यात येऊ नये अशी देखील मागणी आंदोलकांनी केली। पाहूया यावेळी आंदोलक काय म्हणाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। अतिक्रमण हटाओ, राशीन बचाओ, अतिक्रमण हटाओ, राशीन बचाओ, अतिक्रमण हटाओ, राशीन बचाओ। कापरे भाऊसाहेबांची बदली रद्द झाली पाहिजे, कापरे भाऊसाहेबांची बदली रद्द झाली पाहिजे, कापरे भाऊसाहेब परत आणा, परत आणा, परत आणा, परत आणा, कापरे भाऊसाहेब परत आणा, परत आणा। या आंदोलनाची दखल घेत कर्जत येथील गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी, याचप्रमाणे पंचायत समितीचे अधिकारी दीपक समुद्र यांनी आंदोलकांशी भेट घेऊन याबाबत चर्चा देखील केली आणि आंदोलकांच्या मागण्या ऐकून घेत त्यामुळे तोडगा देखील काढला आहे। पाहूया यावेळी आंदोलक जी न्यूज चॅनलशी बोलताना काय म्हणाले ते। तुमचं आंदोलन कशासाठी काय आहे ती सांगा। या पुढे या। धरू का? बरोबर, ओके दिसतंय। कोणत्या प्रश्नावर आंदोलन या ठिकाणी तुम्ही सुरू केले, काय प्रश्न? मी नितीन साळवे, RPI शहर अध्यक्ष राशीन आठवले गट। आज या ठिकाणी राशीन येथील ग्रामपंचायत मालकीच्या गट क्रमांक 1476 व 1477 मधील झालेल्या अतिक्रमणाबाबत तसेच अतिक्रमण धारकांनी दबाव आणून येथील कर्तव्यदक्ष ग्रामसेवकाची बदली केली त्याबाबत, त्याचप्रमाणे जुना बैल बाजार, दलित वस्ती इथे बोगस बाहेरचे नाव टाकून दलित वस्ती तयार करून त्याचा लाभ दुसरीकडे देण्यात आला, त्याबद्दल मी उपोषणात बसलेलो आहे। म्हणजे नेमकं काय घटना घडलेली आहे? अतिक्रमणासाठी तर आदेश झाले, अतिक्रमणाचे आदेश काढण्याचे आदेश त्यांना नोटिसा वारंवार जात आहेत, फक्त नोटिसाच जात आहेत। आणि माझा असा आरोप आहे, गटविकास अधिकारी पण त्यात अतिक्रमण धारकांना सहानुभूती आणि समर्थन देतात आणि त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करतात। शासनाचा GR आहे किंवा जे लोक तिथे राहतात त्यांचे अतिक्रमण कायम करण्यात, शासनाचा GR आहे तो निवासीसाठी आहे, व्यावसायिकांसाठी व शासनाचा GR नाही। आणि आज तिथं अशी परिस्थिती आहे, एकेका जणाचे 10 ते 20-20 गुंठ्याचं अतिक्रमण आहे। आमचं निवासीबद्दल काही म्हणणं नाही, आमचं व्यावसायिकांबद्दल म्हणणं आहे, व्यावसायिक पेठेबद्दल। त्यांची आज तुम्ही बांधकामं बघा, 1 कोटी रुपयाची बांधकामं आहेत त्यांची, आणि ते जागा काही जण जागा भाड्याने देऊन त्याचा स्वतः उदरनिर्वाह करतात। आणि ग्रामपंचायतला यापासून फार मोठं नुकसान होतं। ग्रामपंचायतचं
ग्रामपंचायतचं खूप मोठा महसूल बुडतोय, त्यामुळं गावाचा विकास रखडलेला आहे. गावातील युवकांचं बेरोजगारीची पाळलेली युवकांवर चांगल्या होतकरू युवकांना तिथे संधी उपलब्ध होऊ शकते, त्यांना व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी हा आमचा लढा आहे आणि तेथील अतिक्रमण तात्काळ हटवलंच गेलं पाहिजे, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. अजून काय प्रश्न आहे? अजून भाऊसाहेबांची बदली. आता या ठिकाणी ही अतिक्रमणाची न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे, त्यात भाऊसाहेबांचा खूप मोठा वाटा आहे, त्यांच्यावरती अवलंबून आहे. तर त्यांना त्या प्रक्रियेपासून अतिक्रमणधारक परावृत्त करतात दबावानं, की जेणेकरून त्या केसमध्ये कमकुवतपणा येईल आणि ते लांबत जाईल आणि दुसरा अधिकारी आला की ती परत टाळाटाळ होईल, दुसरी सत्ता येईल. आता निवडणुका लागतील, काही जण आगामी निवडणुका लक्षात ठेवून, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही वातावरण निर्मिती तयार करतात. तसेच या प्रक्रियेने भाऊसाहेबांची बदली केली ती त्यामुळं रद्द झाली पाहिजे. आज आमचं नियोजन असं भविष्यात तिथे आता 150 लोक फायदा घेतात. 150 लोकांसाठी 25,000 लोकांचं नुकसान का, हा आमचा प्रामुख्याने प्रश्न आहे. ग्रामस्थांची बदली केली मग ही म्हणजे असं झालंय चोरांनीच पोलिसावर केस करायचं, असं चाललंय. ते म्हणतात ना चोराच्या उलटे बॉम्बा, तसं काम आहे. तर हीच वेगळं आहे, म्हणजे जे त्यांचाच दबाव चालू आहे, दबाव तंत्र वापरतात. आणि आज तुम्ही तिथं बघा किती एक दणदांडगे लोक आहेत. एक असे तुम्हाला सांगतो काही जणांनी तर 1-1 एकर बळकावले. मग गावात आज कितीतरी होतकरू तरुण आहेत, त्यांना त्यांची कॅपॅसिटी नाही गाळा घेण्याची, व्यवसाय करण्याची. जर ग्रामपंचायतनी ते अतिक्रमण हटवलं तर आज तिथं 800 ते 1000 गाळे उपलब्ध होऊ शकतात, 1000 युवकांना तिथं रोजगार उपलब्ध होऊ शकतो. आज शासकीय कार्यालयाला जागा नाही, पोस्ट ऑफिसला जागा नाही, पोलीस स्टेशनला जागा नाही, कृषी विभागाला, हे सगळे भाड्याने राहतात. ग्रामपंचायत दुसऱ्याच्या जागेत आहे, ग्रामपंचायत कार्यालयाला स्वतःची जागा नाही. आणि त्याचा एवढी मोठी जागा असताना त्याचा वापर मोजके लोक वापरतात आणि गावाचं मोठं नुकसान आहे. याच्यामुळं ग्रामपंचायत खूप मोठा महसूल बुडतोय. आज आम्ही कर्मचाऱ्यांचे 6-6 महिने पगार होत आहेत, त्यांची हातावरची पोट आहेत, 2-2, 3-3 हजार रुपये पगार आहे यांना, तो पण 6-6 महिने होत नाही. ह्याची दक्षता. आज आम्ही कुणाला काम सांगितलं का एखाद्या कर्मचाऱ्याला इथे झाडू मारा, साफसफाई करा, पाण्यावाल्याला सांगितलं पाणी सोडा, टाळाटाळ करते. ते डायरेक्ट आम्हाला म्हणतात आम्हाला पगार नाही, तुम्ही ते बोलत नाहीत आणि आम्हाला कामच कसं काय सांगतात. म्हणजे अशी वेळ आली ग्रामपंचायतवर आणि ह्यामुळं गावाचं मोठं नुकसान होतंय. गावात सगळीकडे विकास थांबलाय, कुठलीही कामं होईनात. कारण भाऊसाहेब पण म्हणतात पैसेच नाही शिल्लक. इथं मार्केट कमिटीचा अगोदर निलाव होता ग्रामपंचायतकडे, त्या माध्यमातून वर्षाला 55 ते 60 लाख रुपये उत्पन्न यायचं, तो सुद्धा बंद झालेला आहे. त्यामुळं ग्रामपंचायतवर एकदम हालाकीची परिस्थिती आलेली आणि त्याच्यामुळं गावावर पण ती वेळ यायची आलेली. आणि हे मोजक्या 150 लोकांचा भरभराट होत चालली. राशीन गावचा एवढा मोठा आठवडे बाजार भरतो, रस्त्यावर भरतो. एवढी मोठी जागा असताना आपण बाजार तिथं रस्त्यावर भरतो. भविष्यात ग्रामपंचायतीत कट्टे उभा करून मंडई, मटन शॉप, काही दुकानं असतील तर त्यांना तिथं मंडईला याला कट्टे बांधून जागा उपलब्ध करू शकते. ग्रामपंचायतचं सचिवालय तिथं इमारत भव्य दिव्य होऊ शकते. क्रीडांगण म्हणा, बाकीची अजून सगळी कार्यालय एका जागेवर येतील, लोकांची असुविधा होणार नाही. आज गावात प्रत्येक एखादा माणूस आला तर त्याला विचारावं लागतंय कुणाला तरी, पोस्ट ऑफिस कुठं आहे हो, पोलीस स्टेशन कुठं आहे हो, ही वेळ आहे. आणि ती पण आणि ती काय होतंय भाड्याने असल्यामुळं थोडे दिवस इकडं थोडे दिवस तिकडं, मग ती नागरिकांचा पण जम्बलिंग होते थोडंसं, त्यामुळं त्यांना पण त्रास होतोय. त्यामुळं भविष्यात त्याची पण सुधारणा होऊ शकते. नमस्कार, मी विजयकुमार साळवे. या राशीन ग्रामपंचायतीच्या अंतर्गत 20 ते 22 लोकसंख्या असून या ठिकाणी 22,000 लोकसंख्या असून
या ठिकाणी 2 हायस्कूल आणि 2-3 मराठी शाळा अशा एकंदर विद्यार्थी असताना या गावामध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही. हे 5 एकर जागा या मोठमोठ्या धनाढ्य व्यापाऱ्यांनी व्यापलेली आहे. या ठिकाणी मोठमोठे बंगले बांधले, 3-3 मजली बंगले बांधून हे लोक आरामशीर आपलं जीवन जगतायत. गावामध्ये पूर्ण विकास हा बकास पूर्ण गाव बकास झालेला आहे. विकास पूर्णपणे खुंटलेला आहे. राशींच्या कोंडवाड्याच्या जागेमध्ये हे आमच्या बौद्ध समाजाची अंगणवाडी भरते. असल्या घाणीत आमची मुलं त्या ठिकाणी जीवन जगतायत, शिक्षण घेत आहेत. या गावावरती कुणाचं नियंत्रण राहिलेलं नाही. या ठिकाणचे प्रस्थापित फक्त निवडणुकीपुरतेच येतात आणि निवडणूक जिंकल्यावरती त्याला 5 वर्ष कसलाही जाग येत नाही. अशा प्रकारची भयान अवस्था हे गावकरी सहन करतायत. या गावामध्ये एकसुद्धा शौचालय, एकसुद्धा मुतारी नाही की जेणेकरून आलेले भाविक, आलेले बाजारकरी या ठिकाणी शौचालयात जातील, आपली सुविधा प्राप्त करतील. या ठिकाणी पिण्याचं पाणीसुद्धा 8-8 दिवस मिळत नाही. आज हे अतिक्रमणामुळं अनेक समस्या तयार झालेल्या आहेत. आमचे सहकारी बांधव नितीन साळवे यांनी या कामगारांच्या पगारावरती भाष्य केलेलंच आहे. मी सुद्धा या ठिकाणी सांगतोय की आत्ता त्यांचे जे वेतन मिळत आहे ते सुद्धा तुटपुंजे वेतन मिळत आहे. 3,000 कुठे 1 महिना कोण पगार घेईल का? आजच्या महागाईच्या काळात 3 लाख रुपये पगार घेणारे इतर अधिकारी या 3,000 द्यायला पण टाळाटाळ करतायत. अशा प्रकारे दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी बाजार भरतो, आठवडा बाजार. या ठिकाणी या लोकांना कसल्याही बसण्याची व्यवस्था नाही. पाऊस पडल्यावर त्यांना चिखलात बसावं लागतं. आणि त्या ठिकाणी जर अशी मंडई स्थापन करून जर बाजार तळ जर उभा केला तर सर्व लोकांच्या सुविधा निर्माण होतील. या गावचे आतापर्यंतचे माजी सरपंच एकसुद्धा या विषयावर बोलायला तयार नाहीत. ही मोठी खंत आहे. आणि जे अतिक्रमण झालेलं आहे ते सर्व अतिक्रमण माजी सरपंच, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचं 70% अतिक्रमण आहे. ते अतिक्रमण हटवल्याशिवाय आमचं उपोषण संपणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतोय. विवेकानंद पुस्तकालय शिक्षणाचा खरा आधार. एसटी स्टँड समोर कर्जत शहर. कर्जत शहरातील सर्वात जुने आणि विश्वासार्ह विवेकानंद पुस्तकालय. शिक्षणाशी निगडीत सर्व साहित्य आता एकाच छताखाली. शालेय साहित्याची परिपूर्ण शृंखला, वह्या, पाठ्यपुस्तके, गाईड, स्कूल बॅग, पाण्याची बॉटल, नवनीत, क्लासमेट, सुंदरम व इतर नामांकित कंपन्यांच्या वह्या अतिशय स्वस्त दरात. स्पर्धा परीक्षांची तयारी आता अधिक सुलभ. MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी, शिक्षक भरती व अन्य परीक्षांसाठी पुस्तकाचा समृद्ध संग्रह आमच्याकडे आहे. धार्मिक ग्रंथ व आध्यात्मिक वाचनासाठी खास विभाग आहे. ऑफिस स्टेशनरी आणि झेरॉक्स पेपर उपलब्ध. याशिवाय कोहिनूर, डायमंड, स्पार्क, रोजमेड, खतावण्या सर्व काही एकाच ठिकाणी. हे म्हणजे विवेकानंद. चला तर मग नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू करा. सर्व शालेय साहित्य मिळवा एकाच ठिकाणी आणि तेही अत्यंत स्वस्त दरात. एसटी स्टँड समोर कर्जत. विवेकानंद पुस्तकालय. एकदा भेट द्या आणि अनुभवा शिक्षण साहित्याची परिपूर्णता. विवेकानंद पुस्तकालय.